सांगली शहरालगत असणाऱ्या कर्नाळ नांद्रे परिसरातील ओढ्यालगत काल रात्री बिबट्याचे दर्शन झाले। एका शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। दरम्यान ही माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले। परिसरात शोध घेण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता। कर्नाळ नांद्रे परिसरात काल मध्यरात्री बिबट्या आल्याचं काही जणांनी पाहिलं। शेतात पळून जाणाऱ्या त्या बिबट्याचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काहींनी काढले। त्यानंतर तात्काळ वन विभागाच्या पथकाला कळवण्यात आलं। त्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झालेत। बॅटरीच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र बिबट्या पुन्हा दिसून आला नाही। हा व्हिडिओ व्हायरल होता। तातडीने प्राणीमित्रांनी धाव घेतली आहे। रात्रभर परिसरात शोध घेतला, मात्र बिबट्या मिळून आला नाही। अंधाराचा फायदा घेत तो नावरसवाडी येथील ओढ्यालगतच्या शेतात निघून गेल्याचं वन विभागानं सांगितले। त्यानंतर आज सकाळपासून वन विभागाकडून परिसरातील गावात गस्त घालून बिबट्या शोध घेण्यात येत होता, मात्र तो मिळून आला नाही। माजी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्यासह टीम घटनास्थळी पाहणी केली आहे। परिसरात गस्ती पथकेही वाढवण्यात आली होती। दरम्यान रात्री शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आले।